Hello everyone, I am Thakre sir and welcome to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to start a new unit of the 10th class textbook. The first poem of the second unit 2.1, You Start Dying Slowly. The poet is Pablo Neruda. Pablo Neruda. Okay, so actually this poem is a motivational poem. म्हणजेच ही कवितेमधून आपल्याला एक चांगलं आयुष्य जगण्याचं एक मार्गदर्शन ह्या कवितेमधून आपल्याला पाब्लो नेरुदानी केलेलं आहे. तर बघा, यू स्टार्ट डाईंग स्लोली. कवी म्हणतो की यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे तुम्ही डाईंग म्हणजे मृत्यू, मरणे. स्लोली म्हणजे हळूवारपणे, म्हणजे तुम्ही हळूहळू काय सुरुवात केलेली आहे, म्हणजे तुम्ही मरणाकडे. डाईंग स्लोली, हळूहळू तुम्ही आता मरणाकडे जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे असं कवीला म्हणायचं आहे. बट ॲक्च्युअल मिनिंग इज नॉट लाईक दॅट. तर ॲक्च्युअल मिनिंग काय आहे, तर त्याचा तुम्ही हळूहळू जीवनाचा आनंद गमावता असं कवीला म्हणायचं आहे. म्हणजे इथं बघा त्याचा अर्थ दिलेला आहे डाईंग स्लोली. आता डाईंग स्लोली म्हणजे काय, तर लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर. म्हणजे हॅपी फ्युचर म्हणजे आनंदी भविष्य, म्हणजे आनंदी भविष्याची होप म्हणजे इच्छा. लुझिंग, तुम्ही आनंदी भविष्याची इच्छा काय करत आहात, गमावत असं कवीला म्हणायचं आहे. लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स गेट अ स्टार्ट ऑफ द फर्स्ट स्टांजा. तर बघा, फर्स्ट स्टांजामध्ये कवी आपल्याला पाब्लो नेरुदा काय सांगतात. सो इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे कवी काय म्हणतात, तर बघा, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, तुम्ही जर प्रवास करत नसाल, म्हणजे तुम्ही प्रवास करत नाही, तुम्ही जर प्रवास करत नाही. इफ यू डू नॉट रीड, तुम्ही जर वाचन करत नाही. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, तुम्ही जर तुमच्या जीवनाचा आवाज ऐकत नाही, तुमच्या जीवनाचा आवाज ऐकत नाही म्हणजेच तुम्ही तुमच्या जीवनाचा योग्य आस्वाद घेत नाही. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, तुम्ही जर स्वतःची स्तुती करत नाही. ॲप्रिशिएट म्हणजे प्रशंसा म्हणू आपण त्याला. तुम्ही जर स्वतःची प्रशंसा करत नाही, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजेच तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद हळूहळू काय करत आहात, गमावत आहात. लुझिंग करत आहात, तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद हळूहळू गमावत आहात असं कवीला म्हणायचं आहे. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, तुम्ही जर प्रवास करत नाही, तुम्ही जर जग प्रवास करत नसाल, तुम्ही जर नवनवीन पुस्तके वाचत नसाल आणि तुम्ही जर तुमच्या जीवनाचा आस्वाद घेत नसाल, ठीक आहे, तुम्ही जर तुमच्या जीवनाचा आस्वाद घेत नाही म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाचा आवाज तुम्ही ऐकत नसाल. इनर साऊंड आहे ना, ठीक आहे ना, इनर साऊंड अँड आउटर साऊंड आपल्या प्रत्येकामध्ये असतो. आपण आपला इनर साऊंड ऐकलं पाहिजे. आपल्याला काय वाटते, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आवडीनिवडीच्या गोष्टी जर तुम्ही करत नसाल, योग्य म्हणजे कवीला म्हणायचे आहे की तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या जर तुम्ही करून जर तुम्ही ऐकत नसाल, म्हणजे तुमचा इनर साऊंड जर तुम्ही, म्हणजे तुम्ही नेहमी दुसरा म्हणतो तसंच जर करत असाल किंवा तो करतो म्हणून जर करत असू, तर ते नाही. तुम्हाला काय वाटते आणि त्या गोष्टी जर तुम्ही करत असाल, तुम्ही जर तुमचा स्वतःचा अंतर्गत इनर साऊंड ऐकत असता आणि डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, आणि तुम्ही स्वतःची स्तुती करत नाही, सो देन यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही हळूहळू आनंदी भविष्याची इच्छा कमी करत आहात, म्हणजेच तुम्ही हळूहळू जीवनाचा आनंद गमावतात असं कवीला म्हणायचं आहे. ओके, हिअर इज द मार्जिंग क्वेश्चन. व्हॉट थिंग्स कॅन लीड टू अ स्लो डेथ, म्हणजे व्हॉट थिंग्स, कोणत्या गोष्टी कॅन लीड टू, आता लीड टू म्हणजे घेऊन जाणे, कॅन लीड टू अ स्लो डेथ म्हणजे कोणत्या गोष्टी आपल्याला लीड टू म्हणजे घेऊन जातात कोणाकडे, अ स्लो डेथ म्हणजे हळूवार
मृत्यूकडे आपल्याला हळुवारपणे घेऊन जाणाऱ्या गोष्टी कोणत्या? कोणत्या गोष्टी लीड करतात आपल्याला स्लो डेथकडे? तर डू नॉट ट्रॅव्हल, डू नॉट रीड, डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ. तुम्ही जर प्रवास करत नसाल, तुम्ही जर पुस्तक वाचत नाही, यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, तुम्ही जर तुमच्या जीवनाचा आवाज ऐकत नाही, यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, तुम्ही जर स्वतःची प्रशंसा करत नाही, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वन डे लीड टू अ स्लो डेथ. तर तो तुम्हाला कोणाकडे घेऊन जातील? स्लो डेथ. येस, आय होप यू अंडरस्टूड. ओके. अँड व्हॉट इज द फिगर ऑफ स्पीच इन धिस स्टांजा? आता ॲक्च्युली बघा इथं काय केलेलं आहे की इफ यू डू नॉट, इफ यू डू नॉट, इफ यू डू नॉट, इफ यू डू नॉट, म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये ते शब्दांचं रिपिटेशन झालेलं आहे, बरोबर आहे. म्हणून ह्या कवितेमध्ये, ह्या स्टांजामध्ये किंवा ह्या ओळींमध्ये, ह्या स्टांजामध्ये कोणतं? तर रिपिटेशन. कोणतं? रिपिटेशन आहे ना. तर रिपिटेशन हा अलंकार या ठिकाणी उपयोगात म्हणजे उपयोग केलेला आहे. कोणता? रिपिटेशन हा अलंकार. ओके. सो लेट्स गो टू द सेकंड स्टांजा. ओके. व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम. आता सेल्फ इस्टीम म्हणजे इथं बघा दिलेलं आहे, अ फिलिंग ऑफ बीइंग हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर अँड ॲबिलिटीज, सेल्फ रिस्पेक्ट, आत्मप्रतिष्ठा है ना, स्वाभिमान. काय असलं पाहिजे? स्वाभिमान. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे आत्मप्रतिष्ठा, स्वाभिमान, स्वतःबद्दलचं आदर, त्याला आपण सेल्फ इस्टीम असं म्हणतो आहे ना. सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ इस्टीम, राईट. सो दॅट इज कॉल्ड द सेल्फ इस्टीम. सो when you kill your self esteem, when you do not let others help you, you start dying slowly. म्हणजे बघा कवी काय म्हणतो तर दुसऱ्या कडव्यामध्ये, व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, तुम्ही जर तुमचा स्वतःचा स्वाभिमान, तुम्ही स्वतःचा स्वाभिमान जर राखत नसाल, तुम्ही जर स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट करत नसाल, म्हणजेच तुम्ही स्वतःचा स्वाभिमान जर मारत असाल, आणि व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, तुम्ही जर दुसऱ्यांची मदत घेत नसाल, नाही तुम्ही जर नसाल नाही म्हणता येईल, घेत नाही, डू असल्यामुळे आहे ना. डू नॉट म्हणजे प्रेझेंट इंडेफिनाइट टेन्स वापरलेला आहे ह्या कवितेमध्ये. व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, तुम्ही जर दुसऱ्याची मदत घेत नाही, तुम्ही जर स्वतःचा स्वाभिमान बाळगत नाही आहे ना, की नाही, तर म्हणजे कवीला काय म्हणायचं आहे, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला आत्मसन्मान जो आहे हा कमी करायचा नाही. म्हणजे आणि आपण जर कोणाकडून जर मदत घेत नसू, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही जीवनाचा आनंद हळूहळू काय करत आहात? गमावत आहात, असं कवीला म्हणायचं आहे. म्हणून आपण स्वतःचा आत्मप्रतिष्ठा बाळगली पाहिजे, नेहमी दुसऱ्यांची मदत घेतली पाहिजे, तरच आपण आपल्या जीवनात म्हणजे आपण आनंदी आपलं आयुष्य जगू शकू. कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे मग आनंदी जीवन जगण्यासाठी? तर आपल्याला ट्रॅव्हल केलं पाहिजे, म्हणजे जगप्रवास केलं पाहिजे, नवनवीन पुस्तकं वाचलं पाहिजे, आपला स्वतःचा अंतर्गत आवाज ऐकलं पाहिजे, आपल्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे, आणि आपण स्वतःची प्रशंसा केलं पाहिजे, स्वतःचा आत्मस्वाभिमान बाळगलं पाहिजे, आणि दुसऱ्यांची नेहमी मदत घेतली पाहिजे, आणि दुसऱ्यांनासुद्धा आपण मदत केलं पाहिजे. तरच आपण आपल्या भावी आयुष्य जे आहे ते आपण चांगल्या पद्धतीने जगू शकू, असं पाब्लो नेरुदा आपल्याला मार्गदर्शन करत आहे. आय होप यू अंडरस्टूड वेल. ओके. देन नेक्स्ट, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. स्लेव म्हणजे गुलाम, म्हणजे गुलाम है ना. आपण 8व्या वर्गात शिकलेला आहे एक पाठ, अँडरक्लस अँड द लॉयन है ना. तर अँडरक्लस हा काय होता? स्लेव.
सो इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, हॅबिट्स म्हणजे सवयी, तुम्ही वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, if you do not change your routine daily routine, yes, if you do not wear different colors, or you do not speak to those who don't know, you start dying slowly, you start dying slowly. म्हणजे बघा, आता आपण डिफिकल्ट वर्ड्स बघूया. हॅबिट्स आपल्याला माहीत आहे, सेम पाथ म्हणजे सारखा रोड तोच तो. रुटीन म्हणजे आपली डेली रुटीन, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण जे काय रोज रुटीन करतो. डिफरंट कलर्स, विविध रंग. इफ यू डू नॉट स्पीक दोज हू डोंट नो, तुम्ही ज्यांना ओळखत नाही, यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर बघा कवी काय म्हणतो, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, तुम्ही जर तुमच्या सवयीचे काय बनत असाल, गुलाम. तुम्ही जर तुमच्या सवयीचे काय बनत असाल, म्हणजे बनता गुलाम जर बनता. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, तुम्ही जर नेहमी एकाच मार्गाने जाता, तुम्ही जर नेहमी एकाच मार्गाने जाता, म्हणजे आपण एकाच मार्गाने जायला नको. म्हणजे एकच मार्ग म्हणजे काय, तर नेहमी तेच गोष्ट आपण आपला कम्फर्ट झोन कधी सोडण्याचा प्रयत्नच करत नाही. सो वी शूड लिव्ह अवर कम्फर्ट झोन अँड डू अ समथिंग न्यू. म्हणजे कवीला म्हणायचं आहे की आपण आपला कम्फर्ट झोन सोडलं पाहिजे आणि काहीतरी नाविन्यपूर्ण, वी शूड डू समथिंग न्यू, समथिंग इनोव्हेटिव्ह आयडियाज. सो इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्ही जर तुमची रुटीन चेंज करत नसाल, आहे की नाही, तुम्ही जर तुमची रुटीन चेंज करत नाही, नेहमी तेच म्हणजे आपलं जे नेहमी आपण करतो ते नवीन काही करायचा आपण प्रयत्नच करत नाही. सो इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, म्हणजे तुम्ही जर नवनवीन कपडे जर, आता इथं डिफरंट कलर्स म्हणजे कवीला मला वाटते असं म्हणायचं नाही की तुम्ही नवनवीन रंगीबेरंगी कपडे घाला रोज. आज रेड कलरचा तर उद्या येलो कलरचा, नंतर ग्रीन कलरचा, असं नाही म्हणायचं आहे. तर कवीला काय म्हणायचं आहे, तर तुम्ही जीवनामध्ये जर नवनवीन जर भूमिका जर वटवत नसाल, आहे की नाही, म्हणजे तुम्ही नवनवीन भूमिका जर जीवनामध्ये करत नाही. अँड इफ यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, आणि तुम्ही अनोळखी लोकांसोबत जर बोलत नाही, आहे की नाही, म्हणजे अनोळखी व्यक्तींसोबत आपण संवाद साधलं पाहिजे असं कवीला म्हणायचं आहे. सो यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही हळूहळू जीवनाचा आनंद काय करत आहात, गमावत आहात असं कवीला म्हणायचं आहे. तर काय म्हणायचं आहे एक्झॅक्टली बघा पुन्हा एकदा, इफ यू बिकम अ स्लेव्स ऑफ युअर हॅबिट्स, तुम्ही तुमच्या सवयीचे जर गुलाम आहात, आहे की नाही. आता बरेचसे आपण समाजामध्ये बघतो की काही लोक आपल्या सवयीचे इतके गुलाम असतात की ते जर त्यांना मिळाली नाही तर ते काहीच करू शकत नाही. आपण बघतो समाजामध्ये जे दारुडे असतात त्यांना जर त्यांची दारूची वेळ झाली आणि त्यांना जर ती मिळाली नाही तर तो सरळ उभासुद्धा राहू शकत नाही. म्हणजेच तो त्या आपल्या सवयीचा काय झालेला असतो, गुलाम झालेला असतो. काही लोक असतात खर्याचे एवढे, आपल्या महाराष्ट्रामध्ये इतका खर्रे शौकीन आहेत की त्यांना जर खर्रा मिळाला नाही तर त्यांना अस्वस्थ वाटते, म्हणजेच ते गुलाम झालेले आहेत. जर तुम्ही गुलाम आहात आपल्या सवयीचे, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ अँड डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्ही जर सारख्याच मार्गाने चालत आहात, तुम्ही तुमची रुटीन अजिबात जर चेंज करत नाही, म्हणजे आता सारख्या मार्गाने म्हणजे एकाच रस्त्यावरून जाणे येणं असं नाही म्हणायचं आहे कवीला, तर तुमचा जो कम्फर्ट झोन आहे की नाही, आता तुम्हाला माहीत आहे की मी हे गोष्ट चांगली करू शकतो, बस तेच करतो आपण. मग एखादी गोष्ट आपण कधी केलं नाही तर ते करण्याचा कधी प्रयत्नच करत नाही. मग अशा वेळेस तुम्ही जर ते एकच एक गोष्ट करत असाल, काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करत नसाल आणि तुमची जी रुटीन आहे डेली रुटीन जर तीच करत आहात, काहीतरी नाविन्यपूर्ण, काहीतरी वेगळं, काहीतरी इनोव्हेटिव्ह जर तुम्ही करत नसाल, देन यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही निश्चितच जीवनाचा आनंद हळूहळू काय करत आहात, गमावतात. इफ यू डू नॉट विअर अ डिफरंट कलर्स, तुम्ही जर नवनवीन रंग विअर म्हणजे परिधान करत नसाल, म्हणजे नवनवीन कपडे जर तुम्ही रोज आपण रंग बदलवायला पाहिजे असं नाही, तर
मला वाटते पाब्लो नेरुदाला काय म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या नित्यक्रमामध्ये बदल करायला पाहिजे, तुमच्या नवनवीन भूमिका तुम्ही रोल प्ले करायला पाहिजे, म्हणजे तुमच्या जीवनातले विविध रोल प्ले करायला पाहिजे. चांगला नागरिक म्हणून, एक चांगला पालक म्हणून, एक चांगला विद्यार्थी म्हणून, एक ह्या देशाचा एक आदर्श नागरिक म्हणून, ह्या सगळ्या तुम्हाला हे रोल जे आहे ते प्ले करायला पाहिजे. आणि हे जर तुम्ही करत नसाल, हे जर तुम्ही करत नसाल असं नाही म्हणता येईल आपल्याला, कारण की तो डू आहे. म्हणजे हे जर तुम्ही करत नाही, सो देन यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद काय करत आहात, गमावत आहात. यू डू नॉट स्पीक दोज यू डोंट नो. आणि तुम्ही जर नवीन व्यक्तींसोबत जर बोलत नाही तर देन यू स्टार्ट डाईंग स्लोली. जे आपण कवीला म्हणायचं आहे की नवीन आपण व्यक्तींसोबत बोलायला पाहिजे, त्यांच्याशी संपर्क करायला पाहिजे, त्यांच्याकडून काहीतरी जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजेच कवीला म्हणायचं आहे की कोणीही आपल्या सवयीचे गुलाम होऊ नये, है ना. आणि आपण आपला दैनंदिन नित्यक्रम आहे तो हा बदलला पाहिजे, आणि आपण नवनवीन भूमिका आपल्या जगण्यामध्ये वठवल्या पाहिजे, आणि अनोळखी व्यक्तींसोबत काय केलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे. तरच आपण आपल्या चांगलं म्हणजे आपल्या आयुष्य चांगलं जगू असं कवीला म्हणायचं आहे. आणि ह्या जर गोष्टी करत नसाल तर काय होतं आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली. ओके. तर चला बघूया, इथं मार्जिंग क्वेश्चन्स विचारलेलं आहे आपल्याला. बघा काय म्हणते मार्जिंग क्वेश्चन्स. व्हॉट इज इट दॅट मेक लाईफ वर्थ लिव्हिंग, गिव 4 पॉईंट्स. म्हणजे 4 असे पॉईंट सांगा की तुमचा जो जीवन आहे, व्हॉट इज दॅट द लाईफ, की तो तुमचा जीवन. बघा तर काय म्हणते, व्हॉट इज इट दॅट मेक्स लाईफ वर्थ लिव्हिंग, गिव 4 पॉईंट्स. म्हणजेच जीवन आपल्याला चांगल्या प्रकारे जगण्याकरिता कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे ना. व्हॉट इज दॅट मेक्स लाईफ वर्थ लिव्हिंग, गिव 4 पॉईंट्स. मग आता 4 पॉईंट्स कोणते. तर बघा आता 4 पॉईंट्स कोणते आहेत आपल्याला म्हणजे चांगलं जीवन जगण्यासाठी. तर आता कवितेमध्ये आपण म्हणू शकतो की जसं बघा तर रीडिंग आहे ना. काय तर रीडिंग बघा, मी इथं तुम्हाला इथं लिहूनच देतो अगेन. व्हॉट इज दॅट मेक्स लाईफ वर्थ लिव्हिंग, गिव 4 पॉईंट्स. म्हणजे म्हणजे चांगलं जीवन जगण्याकरिता आपल्याला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आहे ना, कोणत्या गोष्टी. व्हॉट इज दॅट मेक्स लाईफ वर्थ लिव्हिंग आहे ना. तर कोणत्या गोष्टी, तर आपण म्हटलेलं आहे रीडिंग आहे ना, वी शुड रीडिंग, यस, ट्रॅव्हलिंग, ॲप्रिशिएटिंग युअरसेल्फ किंवा अवरसेल्फ म्हणू आपण, ॲप्रिशिएटिंग युअरसेल्फ. ओके. स्पीक टू अननोन पीपल है ना, दोज डू नॉट नो, स्पीक टू अननोन पीपल. Okay, and overcome of bad habits. Okay, and last one, overcome of bad habits. So these things makes life worth living, right? Okay, I hope you understood. Then next one, if you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. बघा तर ह्या कडव्यामध्ये काय म्हणत आहे कवी की इफ यू अवॉइड टू फील पॅशन. आता पॅशन म्हणजे आवड, तीव्र आवड. तुम्ही जर तुमची एखादी आवड, तीव्र आवड, ज्या गोष्टी तुम्हाला खूप आवडतात
त्या गोष्टींना जर तुम्ही अवॉइड करत असाल, त्यांच्याकडे जर दुर्लक्ष करत असाल, त्यांना जर टाळत असाल, आहे की नाही, अँड देअर टर्बुलंट इमोशन्स. आता टर्बुलंट म्हणजे बघा, आता टर्बुलंट म्हणजे अनस्टेडी आहे ना, अस्थिर. अनस्टेडी म्हणजे अस्थिर. तुमच्या जर ज्या टर्बुलंट इमोशन्स आहेत त्या जर अस्थिर असतील, दोज विच मेक्स यू आईज ग्लिसन, की जे तुमचे डोळ्यांमध्ये काय चकाकी, शाईन, स्पार्कल, आणि जे तुमच्या डोळ्यामध्ये चकाकी आणत असतील, तुम्हाला खूप आनंद देत असतील, अँड युअर हार्ट बीट फास्ट, की ज्या तुमचे जे हृदयाच्या बीट्स आहेत, तुमचे धडकन आहे, दिल की धडकन म्हणून ज्याला हार्ट बीट्स आहे ना, तुमची जे दिल की धडकन आहे, तुमच्या मनाची जी बीट्स आहेत, तुमची मनाची जे ठोके आहेत, ते जर वाढवत असेल, सो यू स्टार्ट डाईंग स्लोली. कोणत्या गोष्टी? तर कवीला काय म्हणायचं आहे नेमकं, की जी गोष्ट तुमच्या इमोशन्स आहेत, तुमच्या ज्या भावना आहेत, त्या भावनांना जर अस्थिर करत असेल आणि तुमच्या डोळ्यामध्ये चकाकी आणत असतील, म्हणजे तुम्हाला खूप आनंद देत असतील, की ज्या तुमच्या हृदयाच्या हार्टबीट्स वाढवत असेल, आणि ती जर जी पॅशन असेल, त्या पॅशनला जर तुम्ही अवॉइड करत असाल, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. सो देन यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुम्ही तुमच्या आनंदी म्हणजे जीवनाचा आनंद हळूहळू काय करतात? गमावतात, असं कवीला म्हणायचं आहे, पाब्लो नेरुदाला म्हणायचं आहे. म्हणून तुमची जी तीव्र आवड आहे, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, की जी आवड तुमच्या भावनांना अस्थिर करते, तुमच्या डोळ्यामध्ये चकाकी आणते, तुमच्या हार्टबीट वाढवते, आणि ते गोष्ट जर तुम्ही अवॉइड करत असाल, सो देन यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुम्ही निश्चितच तुमच्या जीवनाचा आनंद हळूहळू काय करत आहात? गमावतात. म्हणून कवीला म्हणायचं आहे की तुम्हाला जी खूप आवडणारी एखादी गोष्ट आहे, की जी गोष्ट ती जर तुमच्या समोर आली किंवा तुम्ही जर ती केली, तर तुमचे ज्या भावना आहेत त्या भावना उफाळून येतात, तुमच्या डोळ्यामध्ये आनंद येतात, आनंदाश्रू येतात, की तुमच्या ज्या हार्टबीट्स आहेत त्या वाढायला लागतात. अशी जर गोष्ट तुम्ही जर अवॉइड करत असाल, सो देन यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुम्ही निश्चितच तुमच्या जीवनाचा आनंद हळूहळू काय करत आहात? गमावत आहात, असं कवीला म्हणायचं आहे की नाही. म्हणून आपल्याला जी गोष्ट आवडते, जी गोष्ट तुम्हाला आवडते, तिच्यावर तुमच्या भावना अनावर होत असतात, तुमच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येत असतात, तुमच्या हार्टबीट्स वाढत असतात. समजा एखादी गोष्ट जर आपण त्याबद्दल अतिशय उत्सुक असलो आणि ती जर गोष्ट अचानक आपल्या समोर आली, तर आपल्या हार्टबीट्स वाढतात की नाही, आणि ती जर गोष्ट तुम्ही अवॉइड करत असाल, तर डेफिनेटली यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुम्ही निश्चितच काय करत आहात? तर जीवनाचा आनंद हळूहळू गमावतात, असं कवीला म्हणायचं आहे. ओके, सो नेक्स्ट. ओके, तर बघा नेक्स्ट, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, तुम्ही जर तुमचे जीवन बदलत नसाल, है की नाही. तुम्हाला माहीत असेल, आवर फॉर्मर प्रेसिडेंट, मिसाईल मॅन, Dr. APJ Abdul Kalam said that, so we cannot change our life, but we can change our habits, and that habits definitely change our future. Yes, what he said, we can't change our future, right? We can't change our future, but we can change our habits, and that habits definitely change our फ्युचर. आपण आपलं भविष्य बदलवू शकत नाही, परंतु आपल्या सवयी मात्र बदलवू शकतो, आणि त्या सवयी निश्चितच आपला एक दिवस काय बदलवू शकतात? भविष्य बदलवू शकतात. म्हणून या ठिकाणी कवी काय म्हणतो, तर इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, तुम्ही जर तुमचं जीवन बदलवत नाही, व्हेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कार्याविषयी जर तुम्ही सॅटिस्फाईड नसणार, म्हणजे सॅटिस्फाईड नसाल, अँड ऑर विथ यू लव, आहे की नाही, ऑर विथ यू लव, किंवा तुमचं जे प्रेम आहे, तुम्ही ते प्रेमाच्या बाबतीत जर तुम्ही सॅटिस्फाईड नाही, तर मग काय, तर तुम्ही तुमचं जीवन बदला, असं कवी म्हणतो. ठीक ना. मग तुम्हाला जर तुमचं जॉब तुम्ही सॅटिस्फाईड नाही, तर अशा वेळी तुम्ही काय करा, तुमचा जॉब बदला,
तुम्ही तुमच्या प्रेमामध्ये तुम्ही जर सॅटिस्फाईड नाही तर ते सुद्धा तुम्ही बदला, आहे की नाही. सो यू डू नॉट चेंज. तुम्ही जर बदलत नसाल, तुम्ही तुमच्या कार्याशी जर सॅटिस्फाईड नाही, तुम्ही तुमच्या प्रेमाशी जर सॅटिस्फाईड नाही, सो देन यू कॅन चेंज इट. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, आहे की नाही. म्हणजे अनसर्टन, अनिश्चित, म्हणजे ज्या गोष्टी अनिश्चित आहेत आणि अशा गोष्टीवर तुम्ही जर रिस्क, आहे ना, यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ, ज्या सेफ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर रिस्क घेत नसाल, तुम्ही निवड म्हणजे तुमचा कम्फर्ट झोन जर सोडत नसाल, तुम्ही रिस्क घ्यायला तयार नसाल, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, तुम्ही जर तुमच्या स्वप्नाचा पाठलाग करत नसाल, आहे की नाही. म्हणजे कवीला म्हणायचं आहे की आपल्या जीवनामध्ये एकतरी ड्रीम असलं पाहिजे आणि त्या ड्रीमचा पाठलाग केलं पाहिजे. इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, तुम्ही जर स्वतःला अलाव करत नसाल, अँड ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफटाईम, जीवनामध्ये एकदा तरी तुम्ही जर तुमच्या स्वप्नाचा पाठलाग करत नसाल, रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. तर आहे की नाही, म्हणजे अशा प्रकारच्या सेन्सिबल ॲडवाईस, आहे ना. सेन्सिबल म्हणजे समंजसपणा, सेन्सिबल म्हणजे समंजसपणा, असा समंजसपणाचा ॲडवाईस आपल्याला पाब्लो नेरुदा ह्या कवितेमधून देत. म्हणजे कवीला एकंदरीत काय म्हणायचं आहे शेवटच्या कडव्यामध्ये, की आपण जर निरुद्देशपणे जगत राहणे, हे केवळ जगत राहणे म्हणजे जगत राहणे, आहे की नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर उद्देशच नसेल, काही स्वप्नच नसेल, आपल्या जीवनात जर काही स्वप्नच नसेल, निवड म्हणजे जगतच आहोत आपण, काही उद्देशच नाही आपल्या जीवनामध्ये, निरुद्देशपणे जगत जर असू तर आपण काय आहोत, मरणाची वाट पाहत आहोत. काय करत आहोत आपण, मरणाची वाट पाहत आहोत. आणि कारण काय तर जसजसे आपण आपले दिवस मागे पडत जात असतात तसे तसे आपण मरणाकडे जातो ना, है ना. जे आपण आपल्या जबाबदाऱ्या जर आपण पाळत नसू आणि निव्वळ जर आपण जगण्याचंच काम करत असू तर आपण फक्त आपल्या जीवनात मरणाची वाट पाहत आहोत, असं कवीला ह्या शेवटच्या स्टांजामधून, कडव्यामधून आपल्याला सांगायचं आहे असं मला वाटते, आहे की नाही. म्हणून असा सुंदर आपल्याला सल्ला पाब्लो नेरुदा ह्या कवितेच्या माध्यमातून देत आहेत असं मला वाटते. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस पोएम. So see you in the workshop of this poem in next video. Okay.